मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तर यामध्ये मागण्या पूर्ण होणार, सरकार आपल्या मागण्या पूर्ण करणार। तर यामध्ये संपूर्ण व्हिडिओ लाईव्ह असणार आहे। यामध्ये नेमकं कोणत्या मागण्या केलेल्या आहे आणि विद्यार्थ्यांना कोणता पाठिंबा मागण्यात आलेला आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता 16 तारखेला जो ही मोर्चा आयोजित केलेला आहे, तर त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या मागे हरिभाऊ राठोड यांचा पाठिंबा असल्यामुळे आता सरकार कोणत्या मागण्या पूर्ण करणार, तर यावर सर्वांचे आता लक्ष असणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये हरिभाऊ राठोड यांनी काय म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेमकं कोणत्या मागण्या मागितलेल्या आहे ह्या सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या YouTube चॅनलवर देण्यात येत आहे। येत्या गुरुवारी 16 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे युवा प्रशिक्षणाचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्याला परमनंट करण्यात यावे, आपल्या युवा प्रशिक्षणार्थींना तनखा त्यांची वाढवण्यात यावी, वेळेवर देण्यात यावी। त्याशिवाय येत्या काळात जी सरकारी भरती होणार आहे त्याच्यामध्ये प्राधान्याने यांना नोकरी देण्यात यावी, यासाठी हा मोर्चा आहे आणि जरूर या 16 तारखेला मी वाट बघतो। तर आताच आपण बघितलं की नेमकं कोणकोणत्या मागण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे। तर बघू शकता प्रमुख मागण्या कोणत्या असणार आहे। तर प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा, म्हणजे जेही विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपणार आहे त्या विद्यार्थ्यांना कायम नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रकारे सुद्धा मागणी केलेली आहे। त्यानंतर बघू शकता विद्यावेतनमध्ये वाढ करण्यात यावी, कारण 10,000 रुपये हे विद्यावेतन खूपच कमी आहे, तर या विद्यावेतनमध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी। आणि त्यानंतर तिसरी मागणी बघू शकता की विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे, कारण लास्टमध्ये बघितलं होतं की 2-2, 3-3, 4-4 महिने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुद्धा देण्यात आलेले नव्हते, म्हणजे जे स्टायपंड होते हे सुद्धा देण्यात आलेले नव्हते। आता विद्यावेतन देणे सुरू झालेले आहे, तर अशा प्रकारे अडचण न येता विद्यावेतन हे कायम देण्यात यावे, म्हणजे जे महिना आहे त्या महिन्याला ते विद्यावेतन मिळण्यात यावे, अशाबद्दल सुद्धा मागणी करण्यात येणार आहे। त्यानंतर बघू शकता युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत 10% आरक्षण देण्यात यावे, म्हणजे ज्यांचे प्रशिक्षण कंप्लीट होणार आहे तर तुम्ही 10% आरक्षण देण्यात यावे। जसे की बाकी जे आरक्षण असतात, हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन, याच प्रकारे आता युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना 10% आरक्षण हे सरकारी नोकरीमध्ये देण्यात यावे, ही सुद्धा एक मागणी असणार आहे। आणि त्यानंतर बघू शकता की शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी, म्हणजे जशा रजा शासकीय नोकरीमध्ये असतात त्या रजा युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा देण्यात याव्या। तर ह्या असणार आहे प्रमुख मागण्या। तर या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येणार का, तर यामध्ये आता आपल्याला वाट बघणं गरजेचं आहे, कारण 16 तारखेला जो मोर्चा आहे त्यामध्ये आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर राहावे याबद्दलचे आवाहन करण्यात आलेले आहे। तर नेमकं आता 16 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थी वाट बघणार की नेमकं 16 तारखेला काय होणार। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता कोणत्या मागण्या पूर्ण केल्या जाणार याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ, तर याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।